Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem, problem number 2 on departmental accounting. Problem पहिल्यांदा read करा carefully. From the following particulars of Sadguru Electronic, prepare trading and profit and loss account of two departments, radio and television, for the year ended 31st December 2017. सो तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे काही आयटम दिलेले आहेत आणि दोन डिपार्टमेंट दिलेले आहेत, रेडिओ डिपार्टमेंट अँड टेलिव्हिजन डिपार्टमेंट. सो आधी आपण अकाउंट बघा काय दिलेले आहेत चेक करून घेऊ. ओपनिंग स्टॉक, देन परचेसेस, कॅरेज इनवर्ड, सॅलरी, डिस्काउंट रिसीव्ड, रेंट अँड रेट्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, carriage outward, general expenses, advertising, discount allowed, insurance, selling and distribution expenses and sales. Okay. Additional information मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. General expenses and insurance are to be allocated equally. So general insurance आणि इन्शुरन्स अँड जनरल एक्सपेन्सेस हे जे दोन अकाउंट आहेत हे काय करायचे आहेत तर इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत ऍज पर दी डिपार्टमेंट. सो तिथे स्टार मेन्शन करून ठेवा म्हणजे लक्षात राहील. देन सेकंड ऍडजस्टमेंट, द एरिया ऑक्युपाइड इज रेडिओ 4/5 अँड टेलिव्हिजन 1/5. म्हणजे जो एरिया ऑक्युपाय आहे जो आपण रेंट साठी यूज करतो बेसिस त्याचा रेशो दिलेला आहे 4:1. Then closing stock of two departments were radio rupees 1,10,000 and television rupees 55,000. लास्ट ऍडजस्टमेंट ही महत्वाची असेल. लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. अदर एक्सपेन्सेस अँड इन्कम टू बी अलोकेटेड बिटवीन टू डिपार्टमेंट ऑन सुटेबल बेसिस. म्हणजे तुम्हाला जो चार्ट दिला होता त्या चार्ट नुसार तुम्ही काय करा, हा जो चार्ट आपण बघितला होता थेअरी मध्ये ह्या चार्ट नुसार जे अकाउंटच्या अकाउंटला सुटेबल आहे त्यानुसार काय करा तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. ओके. सो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फॉर्मॅट ड्रॉ करा. Departmental trading and profit and loss account for the year ended 31st December 2017. First column particular, then basis, radio, television and total amount. Credit side particular, basis, radio, television and total amount. माझा आवाज येतोय ना? Am I audible? यस मॅम, येतोय आवाज. Yes, ma'am. सो चला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते पण पुटअप करून घेऊया. फर्स्ट आहे ओपनिंग स्टॉक 65,000, 50,000 अँड 1,15,000. सो डेबिटला रेकॉर्ड करा. तो ओपनिंग स्टॉक बेसिस मध्ये गिवन मेन्शन करा. रेडिओची अमाउंट आहे 65,000, टेलिव्हिजनची अमाउंट आहे 50,000. टोटल किती होती? टोटल 1,15,000. 1,15,000. 1,15,000. एक मिनिट.
सो नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. परचेसेस 2,70,000, 1,80,000 and 4,50,000. पुटअप करून घ्या. टू परचेसेस as per the given amount आहे 2,70,000. देन टेलिव्हिजनची अमाउंट आहे 1,80,000 आणि टोटल किती होती? टोटल 4,50,000. 4,50,000. ओके. सो नेक्स्ट कॅरेज इनवर्डची टोटल दिलेली आहे 6,000. सो पुटअप करा. कॅरेज इनवर्ड कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. सो टू कॅरेज इनवर्ड ओके. कॅरेज इनवर्डची टोटल पुटअप करून घ्या 6,000. आता आपल्याला काय करायचं आहे? सुटेबल बेसिस नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत अमाउंट. जर तुम्हाला चार्ट असेल लक्षात तर कॅरेज इनवर्डची जी अमाउंट आहे ती परचेस रेशो नुसार डिस्ट्रीब्यूट होते. सो आधी आपण काय करूया? जे सुटेबल बेसिस साठी लागणारे रेशो आहेत, दिस इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. दॅट मीन्स परचेस रेशो अँड सेल्स रेशो. हे आधी आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागते. आपण काय करून घेऊया? आधी जी इन्फॉर्मेशन आहे ती वन बाय वन पुटअप करून घेऊ अँड देन डिस्ट्रीब्यूट करूया. ओके. सो कॅरेज इनवर्ड आपण रेकॉर्ड केले. त्याच्यानंतर पुढे या. काय दिलेलं आहे? सॅलरी आहे. सो थोडीशी एक 4 लाईन मेन्शन करा. जागा सोडून पुढे रेकॉर्ड करा सॅलरी. सॅलरी सॅलरीची अमाउंट प्रॉब्लेम मध्ये बघा सॅलरीची अमाउंट मात्र डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे 24,000, 21,000 आणि टोटल आहे 45,000. पुटअप करा सॅलरीची अमाउंट. सो मेन्शन करा गिवन, कारण ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे अमाउंट. रेडिओची अमाउंट आहे 24,000. देन टेलिव्हिजनची अमाउंट आहे 21,000 आणि टोटल किती होती? 45,000. ओके. ओके. सो नेक्स्ट बघा सॅलरी नंतर काय आहे? डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड रेकॉर्डिंग कुठे होणार आहे? क्रेडिट साइडला 4,500. सो जीपी ब्रॉट डाउन करायला थोडीशी एक लाईन जागा सोडून मेन्शन करा बाय डिस्काउंट रिसिव्ड. टोटल डिस्काउंट रिसिव्ड ची किती दिलेली आहे? 4,500. 4,500. ओके. सो नेक्स्ट या डिस्काउंट रिसिव्ड. त्याच्यानंतर आहे रेंट अँड रेट्स 28,000. सो आधी आपण सगळे अकाउंट रेकॉर्ड करून घेऊ आणि नंतर डिस्ट्रीब्यूट करूया. सो टू रेंट. रेंटची टोटल किती आहे? 28,000. 28,000. ओके. देन नेक्स्ट रेंट नंतर काय आहे? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 14,700. पुटअप करून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटचा आयटम आहे 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अमाउंट किती होती?
700. 14,700. 700. 14,700. ओके, नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रेकॉर्ड करून झाले. देन कॅरेज आउटवर्ड, दिस इज आयटम ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, कॅरेज आउटवर्ड जे आहे त्याची अमाऊंट किती दिसते बघा. कॅरेज आउटवर्ड 24,000 रेकॉर्ड करून घ्या. टू कॅरेज आउटवर्ड कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे 24,000. देन नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट आयटम काय दिसतोय बघा. कॅरेज आउटवर्ड नंतर जनरल एक्सपेन्सेस आहे. हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतात. टू जनरल एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेसची अमाऊंट किती दिसते टोटल. 15,000. 15,15 15,000. ओके, देन नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस नंतर आहे ऍडव्हर्टायझिंग 36,000. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऍडव्हर्टायझिंग घेतो आपण. टू ऍडव्हर्टायझिंग अमाऊंट 36,000. देन नेक्स्ट ऍडव्हर्टायझिंग नंतर काय आहे. डिस्काउंट अलाउ आहे 4,500. टू डिस्काउंट अलाउ 4,500. नेक्स्ट इन्शुरन्स 3,500. टू इन्शुरन्स $3,500. नेक्स्ट आयटम कोणता आहे बघा. नेक्स्ट काय आहे. Selling and distribution expenses. ओके, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस अमाऊंट किती आहे टोटल. 1,500. 1,500. नेक्स्ट सेल्स. Sales. ओके, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडचा पहिलाच आयटम असतो सेल्स. सो मेन्शन करा बाय सेल्स. बेसिस मध्ये मेन्शन करा ऍज पर दी गिवन. अमाऊंट आहे 3,20,000. रेडिओ डिपार्टमेंट अँड टेलिव्हिजन डिपार्टमेंट आहे 2,80,000. टोटल किती होते. 6 lakh. 6 lakh. हा 6 lakh. 6 lakh, ma'am. 6 लाख. ओके, त्याच्यानंतर अजून काही प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे बघा. सेल्स रेकॉर्ड करून झाले. लास्ट सेकंड लास्ट ट्रान्झॅक्शन क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करून घ्या आधी. म्हणजे क्रेडिट साइड आपली कंप्लीट होईल. बाय क्लोजिंग स्टॉक. ओके, ऍज पर दी गिवन. ऍज पर दी गिवन अमाऊंट सांगा. क्लोजिंग स्टॉक किती आहे. रेडिओ डिपार्टमेंट 1,10,000. ओके, देन टेलिव्हिजन 10,000. टेलिव्हिजन अरे बोला फटाफट. 55,000. 55,000.
टोटल किती होती? 1,65,000. 1,65,000. 65,000. 1,65,000. ओके, 1,65,000. व्हेरी गुड. सो आता आपण काय केलेलं आहे, ऍज पर दी प्रॉब्लेम जेवढे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, जेवढे अकाउंट दिलेले आहेत, हे आपण सगळे रेकॉर्ड करून घेतले. सो होप सो इथेपर्यंत कोणालाही डाऊट नसेल. जे सिम्पल कॅल्क्युलेशन होतं, सिम्पल पोस्टिंग होतं, हे आपण करून घेतलेलं आहे. सो इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. आपल्याला आता प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, ऍडजस्टमेंट मध्ये या. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे जनरल एक्सपेन्सेस अँड इन्शुरन्स आर टू बी अलोकेटेड इक्वली. सो आन्सर मध्ये या. आता जनरल एक्सपेन्सेस कुठे आहे? जनरल एक्सपेन्सेस टोटल किती दिसत आहे? 15,000. 15,000 काय करायचे आहे, दोन्ही डिपार्टमेंटला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. मग किती येतील बघा बरं? 7,500. 7,500. 500. 7,500. ओके. जनरल एक्सपेन्सेस आणि काय सांगितलेलं आहे, इन्शुरन्स. इन्शुरन्सची अमाऊंट किती दिसते? 3,500. हे इक्वली डिस्ट्रीब्यूट करा, किती येईल बघा अमाऊंट? 1,750. 1,750. ओके. 50. 50. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, सेकंड ऍडजस्टमेंट. द एरिया ऑक्युपाय इज रेडिओ 4/5 अँड टेलिव्हिजन 1/5. म्हणजे जो आपण रेंट साठी यूज करतो. रेंट कुठे आहे बघा, रेशो काय झाला मग त्याचा 4/5. 4:1. ओके. सो 4:1 नुसार डिस्ट्रीब्यूट करा, किती येईल बघा अमाऊंट? 22,000. हे डिस्ट्रीब्युशन सगळ्यांना लक्षात येते ना कसं करायचं आहे? 22,400. 22,400. 22,400. टेलिव्हिजन 5,600. 5,600. सो हे क्लिअर झालं का आपण कसं डिस्ट्रीब्यूट करतो अमाऊंट? Yes, ma'am. मॅम रेशो एक डिस्ट्रीब्यूट शंका, करता येतात का रेशो कसा सगळ्यांना? फाइंड आउट? इथे जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. हे आपण 28,000 कसे डिस्ट्रीब्यूट केले? 28,000 इंटू 4 डिवायडेड बाय 5 जे असतील रेडिओचं ट्रान्झॅक्शन कॅल्क्युलेशन. अँड सेकंड टेलिव्हिजनचं कॅल्क्युलेशन कसं केलं आपण? 28,000 इंटू 1 डिवायडेड बाय 5. सो अमाऊंट मिळाली आपल्याला 5,600. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन? Yes, ma'am. मॅम डाऊट हा, होत आहे. हा बोला. हा हे 4.1 जो रेशो आहे ना, हा तो फाइंड आउट कुठनं करायचा? हा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे ना. हा बघ, सेकंड जे ऍडजस्टमेंट आहे ना, द एरिया ऑक्युपाय इज रेडिओ 4:5 अँड टेलिव्हिजन 1:5. 4:5 अँड 1:5 म्हणजेच काय तर 4:1. ओके. ओके. हा रेशो दिलेला आहे 4:5 म्हणजे 4:1. 4 आहे हा रेडिओचा आहे आणि 1 आहे हा टेलिव्हिजनचा आहे. इज इट क्लिअर? ओके. येस मॅम. ओके. सो या आता आपण ऍज पर दी ऍडजस्टमेंट सगळे काय केलेले आहेत, ज्या डिरेक्टली दिलेले आहेत हे आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतले. लाईक जनरल एक्सपेन्सेस, इन्शुरन्स डिस्ट्रीब्यूट केले इक्वली आणि एरिया ऑक्युपाय रिलेटेड टू द रेंट म्हणून आपण 4:1 रेशोने हे डिस्ट्रीब्यूट करून घेतलेले आहे. क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करून घेतला. जे लास्ट ऍडजस्टमेंट आहे अदर एक्सपेन्सेस अँड इन्कम जे काही आपल्याला दिलेले आहेत हे काय सांगतायत ते
टू बी अलोकेटेड बिटवीन द टू डिपार्टमेंट ऑन सुटेबल बेसिस. प्रत्येकाला जे सूट होतं बेस त्यानुसार ते डिस्ट्रीब्यूट करा. मग आपल्याला माहिती आहे आता आपण काय करतो, सेल्स रेशो आणि परचेस रेशो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट करायचे. आता तुम्हाला याच्याही आधी मी पहिल्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे, जे अननोन आयटम आहेत किंवा बऱ्याच वेळी तुमचं कन्फ्युजन होईल की इथे कोणता बेस वापरायचा आहे, तर इथे सगळे जे असतात हे सेल्स रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे आणि क्रेडिट साइडला जे आहे हे परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. ओके, सो आता आपण वर्किंग नोट मध्ये काय करूया, परचेस रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट करूया. तो चला वर्किंग नोटचं हेडिंग द्या, परचेस रेशो, रेडिओ अँड टेलिव्हिजन. रेडिओची अमाऊंट किती आहे बघा, परचेसेस अमाऊंट सांगा मला, रेडिओची किती आहे? 2,17,000. 2,70,000. 2,70,000. व्हेरी गुड. देन टेलिव्हिजनची अमाऊंट किती दिसतीये? 1,80,000. 1,80,000. 1,80,000. व्हेरी गुड. सो आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही जी अमाऊंट आहे ती रेशो मध्ये कन्वर्ट करायची आहे. मग आपण काय करतो, 0 ला 0 कॅन्सल करा, किती राहतील बघा, 27 and 18. ओके, सो 27 आणि 18 हे कोणत्या टेबल मध्ये येतात? 9. 9च्या टेबल मध्ये येतात की अजून त्याच्याही पेक्षा जवळ कोणत्या टेबल मध्ये येतात बघा? 3. 3च्या टेबल म्हणजे जितक्या जवळ येतील ते आधी बघा, नंतर पुढे जा. तर 3च्या टेबल मध्ये येतील. सो लास्ट रेशो काय मिळेल? 3:2. 3:2. 3:2. 3:2. 3:2. सो रेशो लक्षात आला तुमच्या, आपण काय केलेलं आहे? येस मॅम. ओके, 300, 2,400. देन नेक्स्ट रेशो कडे या, सेल्स रेशो. सो सेल्स रेशोची अमाऊंट बघा बरं काय आहे, रेडिओची काय आहे आणि टेलिव्हिजनची अमाऊंट सांगा मला. सेल्स रेशो मध्ये टेलिव्हिजन किती आहे? 3,20,000. 20,000 टेलिव्हिजन आहे 2,80,000. 80,000. Ma'am, 3,20,000. सॉरी, 3,20,000. ओके, 3,20,000 आणि 2,80,000 आहे. सो 0 ला 0 कॅन्सल करा, 440 कॅन्सल होतील आणि किती मिळेल मग तुम्हाला? 32 and 28. तो टेबल बघा आता, फाइंड आउट करा कोणता टेबल आहे. 4. 4च्या टेबल मध्ये 32 पण येणार आहेत आणि 28 पण येतील. ओके, सो इथे तुम्हाला जर रेफरन्स साठी हवा असेल तर टेबल आपण कोणता यूज केला तो मेन्शन करा. इथे यूज केलेला आहे टेबल 3 आणि इथे यूज केला टेबल 4. सो लास्ट रेशो काय मिळेल मग? 8:7. 8:7. 7. सो पुटअप करा 8:7.
Clear? Yes, ma'am. सो वर्किंग नोट सगळ्यांच्या लक्षात आलं का आपण काय केलेलं आहे? Yes, ma'am. ओके. हो मॅम. या आता प्रॉब्लेम मध्ये आणि सिंपल. येस मॅम. ओके, व्हेरी गुड. सो डिस्ट्रीब्यूट करा आता. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे आहेत हे सगळे सेल्स रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आणि डेबिटचे जे आयटम क्रेडिटचे जे आयटम आहेत हे परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो पहिल्यांदा आपण काय करूया, सेल्स रेशोने डिस्ट्रीब्यूट करूया. सेल्स रेशो किती होता? 8:7. ओके. 7. सो 8:7 ने डिस्ट्रीब्यूट करा. अमाउंट फटाफट फाइंड आउट करा. 14,700 distributed as per the sales ratio 8:7. So रेडिओची अमाउंट किती मिळेल? 7,840. 840. 7,840 and 6,860. 6,860. ओके. हे लक्षात आलं का आपण काय केलेलं आहे? So 14,700 into 8 divided by 15 जो आपल्याला रेडिओचा रेशो मिळाला, रेडिओची अमाउंट मिळाली. and 14,700 into 7 divided by 15 म्हणजेच आपल्याला मिळाली अमाउंट टेलिव्हिजन. सेम फाइंड आउट करा कॅरेज आउटवर्ड. 8:7 24,000 into 8 divided by 15 12,800 and then 11,200. 11,200. Very good. So is it clear? Yes, ma'am. Very good. So चला पुढे ऍडव्हर्टायझिंग सेल्स रेशोने डिस्ट्रीब्यूट करा. 8:7 19,200. 36,000 into 8 divided by 15 19,200 19,200. and then 36,000 into 7 divided by 15 किती मिळणार? 16,800. 16,800. Very good. Then discount allowed distribute करा as per the sales ratio 8:7 4,500 into 8 divided by 15 किती मिळतील अमाउंट? 2,400. 2,400. Very good. Then 2,500 divided by into 7 divided by 15 2,100. 2,100. 2,000. Is it clear? Yes, ma'am. Then Yes, ma'am. selling and distribution Yes, ma'am. 800 and 700. 700. 800 and 700. okay. So 800 and 700. डिस्काउंट रिसिव्ड साठी आपण परचेस रेशो यूज करणार आहोत जो आहे 3:2. सो डिस्ट्रीब्यूट करा 4,500 into 3 divided by 5 किती मिळतील? 2,700. 2,700 1,800. and 1,800. 800. Okay. So is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट अकाउंट राहिलेला आहे कॅरेज इनवर्ड सुद्धा आपल्याला परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. दॅट मीन्स 3:2. 6,000
3000 into 3 divided by 5 किती येतील बघा? 1800. 3600 2400. 2400. Yes, ma'am. So total find out करा. 3600. टोटल फाइंड आउट करा. रेडिओची टोटल किती येईल बघा? एक मिनिट. आता एका डिपार्टमेंटला जीपी तुम्हाला मिळेल ग्रॉस प्रॉफिट, पण नेट लॉस आणि नेट प्रॉफिट मिळणार आहे. तो टोटल करताना जरा बघा काय आहे. रेडिओची टोटल किती येईल बघा? अकाउंट्स लेक्चर 4,30,000. 4,30,000. 4,30,000. ओके, व्हेरी गुड. देन टेलिव्हिजनची टोटल 3,35,000. 3,35,000. 3,35,000. देन टोटलची टोटल 7,65,000. 7,65,000. 7,65,000. 65,000. तो दोन्हीकडे टोटल पुटअप करून घ्या. 4,30,000. देन 3,35,000 and 7,65,000. फाइंड आउट जीपी. जीपी किती मिळेल बघा? 91,400. एक मिनिट. टू क्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. फर्स्ट रेडिओचा जीपी मिळेल 91,400 400. and टेलिव्हिजनचा 1,02,400. 1,02,600. व्हेरी गुड. 600. गुड. and टोटल टोटलचा जीपी बघा किती मिळेल? $1,93,800. रिपीट. 1,94,000. 1,94,000. 194. व्हेरी गुड. सो जीपी ब्रॉट डाउन करून घ्या. $91,400 radio, then television 1,02,600 and total 1,94,000. So net profit, net loss. टेलिव्हिजनला प्रॉफिट मिळेल आणि रेडिओला लॉस होईल. अमाउंट वरून थोडस लक्षात येते बघा. टोटल करा आधी. $8,690 टोटल आली रेडिओची. रेडिओची का? ओके. सो टोटल पुटअप करून घ्या. 98,690. 98,690. टेलिव्हिजनची आणि टेलिव्हिजनची 1,04,400. 1,04,400. 1,04,400. Okay. Then टेलिव्हिजनला प्रॉफिट होईल.
टेलिव्हिजनचा प्रॉफिट येईल 30,890 30,890. 90. ओके. आणि रेडिओला लॉस होईल जो असेल 4,590. 4,590. सो टोटल बघा का करून टाइम आपला कंप्लीट झालेला आहे. एक स्टेप कंप्लीट करा तुम्ही.